माननीय मुख्यमंत्री आताचे फडणवीस साहेब यांच्याकडनंच फक्त आम्हाला आशा आहे की ते अशा संवेदनशील विषयात लक्ष घालून याच्यातनं मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याबरोबरच हा जो नेक्सस आहे, ही जी चेन आहे, ही ती लोकांसमोर आणतील आणि ती तोडण्याचा प्रयत्न करतील, हा मला विश्वास वाटतो. याच्यात कुठलाही पक्ष वगैरे काय नसतो. जे दुसऱ्या पक्षात होते त्यांना या बिल्डिंग तोडू ही धमकी देऊनच आपापल्या पक्षात त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे हा राजकारण हा फक्त दिसतो तेवढा फक्त अर्थकारण नाही आहे, याचा राजकारण पण इथला ह्या अनधिकृत बांधकामावर चालतो आहे. आणि त्याचे मोरके जे बोलतात ना, गँग ऑफ डोंबिवली, असं नाही, डोंबिवली बदनाम करू नका. डोंबिवलीत गोल्डन गँग आहे, गँग ऑफ डोंबिवली तुमच्या हिशोबाने आहे, पण त्या गँगचा मोरक्या ठाण्यात राहतो. तुम्ही या सगळ्या गोष्टी या डोंबिवलीकरांनी आता लक्षात ठेवायला पाहिजे. आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं, संवेदनशील विषय, परंतु जो प्रकार चालू आहे तो या लोकांना उघडं पाडल्याशिवाय बंद होणार नाही. तो सातत्याने असंच चालू राहील आणि हा कुठेतरी थांबावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.